हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच MPR हा सब्जेक्ट. तर बाळांनो, या सब्जेक्ट करता आता सर्वांना माहिती आहे की 70 मार्कची फायनल एक्झामिनेशन चालू आहे. यामध्ये लास्ट लेक्चरला आपण वेगवेगळ्या सब्जेक्टचे युनिट वाईज रिव्हिजन आपण पाहिलेली आहे. आता त्याच पद्धतीने आपण या मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी या सब्जेक्टसाठी सुद्धा युनिट वाईज रिव्हिजन पाहणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण पाहतोय बाळांनो युनिट नंबर 3, MPRचा युनिट नंबर 3, त्यामध्ये असलेले VIMP क्वेश्चन्स आज आपण डिस्कस करणार आहोत. चला मग मुलांनो पाहूयात युनिट नंबर 3. तर युनिट नंबर 3 जो आहे तो आहे कास्टिंग प्रोसेसेसच्या रिलेटेड. की आपल्या आज इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या ठिकाणी मेटल कास्टिंग केलं जातं. वेगवेगळ्या वस्तू ज्या आपण वेगवेगळ्या शेपच्या वापरतो त्यामध्ये कास्टिंग केलं जातं. तर या कास्टिंगच्या प्रोसेस कोणत्या, कास्टिंग करण्याकरता काय काय हवं असतं, हे मोल्ड म्हणजे नेमकं काय, मोल्डचे टाइप्स कोणकोणते, कास्टिंग केल्यानंतर कोणकोणते डिफेक्ट्स तयार होतात, कास्टिंग करताना कोणकोणते प्रिकॉशन घेतले पाहिजे, हे सगळे मुद्दे या युनिटमध्ये पाहायला भेटणार आहे. तर टोटल हा युनिट आहे 12 मार्कचा, 12 मार्कांचा हा युनिट आहे. ठीक आहे, 12 मार्कांचं युनिट आहे. यामध्ये आपल्याला फक्त 4च पॉईंट प्रॉपर करायचे. एक म्हणजे पॅटर्न मेकिंग, कास्टिंग करताना त्या ऑब्जेक्टवर काहीतरी पॅटर्न असेल तर तो पॅटर्न नेमका कसा तयार करायचा. 2 नंबरला आपल्याला पाहिजे मोल्डिंग, की त्याचं मोल्डिंगचं जे काही इक्विपमेंट आहे ते कसं तयार करायचं, मोल्डिंग करताना काय स्टेप्स फॉलो करायच्यात. त्यानंतर आपल्याला पाहिजे कास्टिंग, त्यानंतर कास्टिंग कसं करायचंय, कास्टिंग केल्यानंतर जे डिफेक्ट डेव्हलप होतात ते डिफेक्ट्स आपण कसे क्लिअर करू शकतो, रिमेडीज काय आहेत ते आपल्याला पाहिजे. आणि कास्टिंग आणि मोल्डिंग करताना काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, सेफ्टी प्रिकॉशन्स, हे आपल्याला पाहिजे. टोटल एवढे 4च पॉईंट 12 मार्कांना आहे. ओके, पटकन स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता या अगोदर पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की खूप सारे फर्स्ट इयरचे विद्यार्थी जे सेकंड इयरला जाणार आहेत त्यांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत. ते माझ्या नंबरवर खूप वेळा असं कॉल वगैरे करत आहेत. ते विचारतात की नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हापासून सुरू होणार आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, कोणकोणते सब्जेक्ट घेतले जाणार आहे. त्यासाठी फक्त एक सिंपल करतोय मी, म्हणजे खूप सारे कॉल किंवा मेसेजेस करावे लागणार नाही तुम्हालाही आणि मलाही येणार नाही. फक्त एकच करा की व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फक्त जॉईन करून ठेवा. त्यासाठी मी तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपचा बारकोड देतोय. त्या बारकोडला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्याला स्कॅन करून फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर त्या ग्रुपवर तुम्हाला मेसेजेस येतील. त्याच्यामध्ये सांगितलं जाईल की पुढचे सेमिस्टरचे क्लास केव्हा चालू होणार आहे, कोणकोणते सब्जेक्ट घेतले जातील, त्याचं ऑनलाईन आणि ऑफलाईन फी स्ट्रक्चर कसं असेल, कुठला ॲप असेल, ती सगळी माहिती ग्रुपवर येणार आहे. फक्त तुम्हाला ह्या बारकोडचा त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन त्या ठिकाणी जॉईन करून ठेवायचं. ओके, म्हणजे तुम्हाला फार वेळा कॉल किंवा मेसेज करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आता बाळांनो, या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिला पॉईंट पाहायचा या युनिटचा, तो आहे पॅटर्न मेकिंग. सगळ्यात पहिले लक्षात घ्या की पॅटर्न म्हणजे काय. पॅटर्न म्हणजे एक प्रकारचा रेप्लिका आहे, एक प्रकारचं मॉडेल आहे ऑफ द कास्टिंग युज्ड टू फॉर्म द मोल्ड कॅव्हिटी. म्हणजे मोल्डच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीच्या आतमध्ये असतो पॅटर्न. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टला एक स्पेसिफिक पॅटर्न आहे. मग याचं कास्टिंग करताना तो जो मोल्ड वापरला गेला त्या मोल्डमध्ये हा पॅटर्न होता आणि हा पॅटर्न दिसतोय आपल्याला की ट्रायंग्युलर पॅटर्न आहे. ठीक आहे का. म्हणजे थोडक्यात काय की पॅटर्न म्हणजे एक प्रकारचं मॉडेल किंवा रेप्लिका जे कास्टिंगमध्ये यूज केलं जातं आणि हे आपल्याला मोल्ड कॅव्हिटीमध्ये पाहायला भेटतं. पॅटर्न हा मोल्ड कॅव्हिटीमध्ये पाहायला भेटतो ड्युरिंग कास्टिंग प्रोसेस. याला आपण रेप्लिका किंवा मॉडेल म्हणतो. मग पॅटर्न इज नथिंग बट द रेप्लिका ऑर मॉडेल ऑफ द कास्टिंग इक्विपमेंट युज्ड टू फॉर्म द मोल्ड कॅव्हिटी. म्हणजे मोल्ड कॅव्हिटीमध्ये असतो पॅटर्न, कास्टिंग करताना ऑब्जेक्टला बरोबर तो पॅटर्न मिळतो. तुम्ही भरपूर वेळा ना काही वस्तू विकत घेता, आपण काय म्हणतो याचा पॅटर्न खूप छान आहे की नाही. मग प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी पॅटर्न असतो, तो पॅटर्न इथे आहे. नंबर 2, मग आता या ठिकाणी जर मला पॅटर्न तयार करायचा आहे तर पॅटर्न तयार करण्याच्या प्रोसिजर काय, स्टेप्स काय. आता या ठिकाणी मी 4 स्टेप सांगितलेल्या आहेत. प्रत्येक स्टेपमध्ये एक एक सेंटेन्स लिहिलं की 4 मार्क मिळाले. मग पहिला डिझाईन पॅटर्न. सगळ्यात पहिले तुम्हाला जो पॅटर्न तयार करायचा आहे त्या पॅटर्नचं डिझाईन काढून घ्या. तुम्हाला माहिती आहे साडीवर पॅटर्न असतात, कपड्यांवर पॅटर्न असतात. मग हे पॅटर्न डायरेक्टली त्याच्यावर टाकले जातात का, नाही, अगोदर त्या पॅटर्नचं डिझाईन करावं लागतं. मग काय करायचं, तुम्हाला त्या पॅटर्नला पहिल्यांदा डिझाईन करून घ्यायचं त्या पॅटर्नचं, की तुम्हाला त्या पॅटर्नचं डिझाईन कसं हवंय. 2 नंबरला सिलेक्शन ऑफ मटेरियल. मग त्या पॅटर्नला तयार करायला मोल्डसाठी तुम्हाला मटेरियल सिलेक्ट करायचे की हा पॅटर्न मी कुठल्या मटेरियलला त्या ठिकाणी यूज करू शकतो हा पॅटर्न. ठीक आहे ना.
काही काही पॅटर्न असे असतात ज्यामध्ये खूप छोटं छोटं नक्षीदार काम असतं, मग त्या ठिकाणी तसं मटेरियल सिलेक्ट करावं लागतं. मग 2 नंबरला करायचं सिलेक्शन ऑफ मटेरियल. 3 नंबरला मेकिंग पॅटर्न विथ अलोअन्स. मग त्याच्यामध्ये पॅटर्नला अलोअन्स द्यायचा. अलोअन्स देणे म्हणजे काय? अलोअन्स देणे म्हणजे एक गोष्ट प्लस किंवा मायनसमध्ये थोडी कमी जास्त होणं. आता जर मी म्हटलो की माझ्या पॅटर्नची जी काही डिझाईन आहे तिची थिकनेस 10 mm आहे, 10 mm एवढा पॅटर्न आहे फॉर एक्झाम्पल, त्याची थिकनेस एवढी पॅटर्नची. मग मला सांगा 10 mmचा 11 mm होऊ शकतं, 10 mmचा 11 mm होईल किंवा 10 mmचा 9 mm होईल. म्हणजे मी किती mmचा अलाउन्स दिला? 1 mmचा. म्हणून आपण त्या ठिकाणी पॅटर्न तयार करताना थोडाफार अलाउन्स द्यावा लागतो. तो एक तर अलाउन्स कमी असेल, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह म्हणजे 10चं 11 mm झालं तर चालेल, निगेटिव्ह अलाउन्स म्हणजे 10चं 9 mm झालं तर चालेल. असा अलाउन्स तुम्हाला द्यायचा आहे. फिनिशिंग अँड इन्स्पेक्शन. आणि नंतर जेव्हा तुम्ही कास्टिंग कराल तेव्हा तो पॅटर्न तुम्हाला त्या मटेरियलवर छापलेला दिसेल, कास्ट झालेला दिसेल. मग त्याला फिनिशिंग टच द्यायचा, त्याचं इन्स्पेक्शन करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न तयार करावा लागतो. पॅटर्न मेकिंगच्या काही स्पेसिफिक स्टेप्स इथे पाहायला मिळतात. पहिल्यांदा काय करायचं? पॅटर्न डिझाईन करायचा. मग पॅटर्नसाठी एक स्पेसिफिक मटेरियल सिलेक्ट करायचं. त्यानंतर काय करायचं? पॅटर्नसाठी एक स्पेसिफिक अलाउन्स प्रिफर करायचा. त्यानंतर मग फिनिशिंग टच द्यायचा आणि इन्स्पेक्शन करायचं. तर अशा पद्धतीने पॅटर्न आणि पॅटर्न तयार करण्याच्या बेसिक स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या. जमेल? बरं, त्यानंतर येतं बाळांनो टाइप्स ऑफ पॅटर्न. पॅटर्न किती प्रकारचे असतात? पॅटर्न 4 टाईपचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. पण हे जे पॅटर्न आहेत या पॅटर्नमध्ये तुम्हाला 2-2 सेंटेन्सेस इन्फॉर्मेशन लिहायची. बरं बघा, पहिला पॅटर्न सिंगल पीस पॅटर्न, नंतर स्प्लिट पॅटर्न, त्यानंतर मॅच प्लेट पॅटर्न आणि लूज पीस पॅटर्न. हे वेगवेगळे पॅटर्न आहेत. ठीक आहे. आता हे जे पॅटर्न आहेत हे पॅटर्न मी तुम्हाला एक पद्धतीने शो करतो, जरा लक्ष द्या. आता या ठिकाणी तुम्हाला पॅटर्नचे वेगवेगळे टाइप्स दिसतात. हे बघा पॅटर्न कसा आहे. आता हा पॅटर्न कसा आहे? सिंगल पीस पॅटर्न आहे. हा कसा आहे? 2 पीस पॅटर्न आहे. इकडे फक्त सिंगल पीस आहे, इकडे पहा 2 पीस पॅटर्न आहे. हा मल्टी पीस पॅटर्न आहे. हा लूज पीस पॅटर्न आहे, लूज पीस पॅटर्न. हे बघा इथं कसा शेल टाईप आहे पॅटर्न, बघा कसा आहे. हा शेल टाईप पॅटर्न आहे. त्यानंतर हा स्वीप टाईप पॅटर्न आहे, कोप अँड ड्रॅग पॅटर्न आहे. हे बघा मॅच प्लेट पॅटर्न आहे. अशा पॅटर्नचे फिगर आणि त्यामध्ये 2 सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे. पॅटर्नवरून कळतं की आपलं कास्टिंग नेमकं कसं होणार आहे. त्यासाठी तुम्हाला पॅटर्न डिझाईन करणं फार गरजेचं आहे. मला वाटतं तुम्हाला कळालं आहे. हा मॅच प्लेट पॅटर्न आहे, हा सिंगल पीस पॅटर्न आहे, 2 पीस पॅटर्न आहे आणि हा लूज पीस पॅटर्न आहे. हे 4 टाईप आपल्याला आहेत. काय डाऊट? कन्सेप्ट क्लिअर? 2-2 सेंटेन्सेस टेक्स्टबुकमध्ये इझिली सापडतील, ते फक्त एकदा रीड करा. आता पॅटर्न झाल्यानंतर पॅटर्नसाठी तुम्ही कुठले मटेरियल सिलेक्ट करता? पॅटर्नसाठी आपण लाकूड सिलेक्ट करू शकतो. वुडनवर तुम्ही कास्टिंग करू शकता पॅटर्न देऊन. बरं, वूड जर मटेरियल आपण सिलेक्ट केलं तर का केलं? कारण वूड आहे ना चीप आहे, स्वस्त आहे. नंबर 2 लाईट इन वेट आहे, हलक्या वजनाचं आहे, त्याला पाहिजे तसा शेप देता येतो. लाकडाचं फर्निचर तुम्ही पाहिलंय का? पाहिजे तसं डिझाईन देता येतं, पाहिजे तसा पॅटर्न डेव्हलप करता येतो. ओके, म्हणून वुडन पॅटर्न म्हणजे वुडन मटेरियल तुम्ही वापरू शकता पॅटर्न प्रोव्हाइड करायला, कारण ते चीप आहे, स्वस्त आहे. दुसरी गोष्ट लाईट वेट आहे, पाहिजे तसं डिझाईन पॅटर्न प्रोव्हाइड करता येतो. दुसरं मटेरियल आहे मेटल. कुठलंही मटेरियल म्हटलं तर स्टील आपण प्रिफर करतो. ते का बरं असते? कारण मेटल हे ड्युरेबल आहे आणि मेटलमध्ये ॲक्युरेसी फार जास्त असते. तसं लाकडामध्ये फार ॲक्युरेसी मिळत नाही, पण इथे ॲक्युरेसी फार चांगली मिळते आणि ड्युरेबल असतं, म्हणून मेटलचे पॅटर्न वापरतात. तिसरं प्लास्टिक. प्लास्टिकचे पॅटर्न वापरतो कारण प्लास्टिक फार स्मूथ असतं, त्यामुळं फिनिशिंग सुद्धा कशी भेटते? स्मूथ. म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही यातला पॅटर्नला मटेरियल सिलेक्ट करू शकता. मला वाटतं याच्यात 2-2 सेंटेन्स इझिली लिहिता येईल. ओके, प्लास्टिकचा अजून एक फायदा आहे, लाईट वेट असतं. प्लास्टिक स्मूथ फिनिशिंग प्रोव्हाइड करतं. बरं, प्लास्टिकला हवा तसा शेप देता येतो कारण ते पॉलिमर आहे, त्याला पाहिजे तसं कास्ट करता येतं, आहे की नाही. आणि मेटलला वेट खूप जास्त असतं, पण ड्युरेबिलिटी चांगली आहे ना, ॲक्युरेसी खूप चांगली आणि फिनिशिंग सुद्धा चांगली मिळते बऱ्यापैकी. कळालं का रे पॅटर्नचे मटेरियल? आता हे जे पॅटर्न आहे यांना काय कोणकोणत्या पद्धतीचे अलाउन्स देतात? तर श्रिंकेज अलाउन्स असतो. श्रिंकेज अलाउन्स म्हणजे काय की थोडंसं जर आता बघा कुठल्याही गोष्टीला आपण कास्ट करतो, कास्ट करल्यानंतर ते असतं लिक्विड फेजमध्ये, थंड झाल्यावर तो होतो सॉलिड.
आता थंड झाल्यावर सॉलिड होतो म्हणजे त्याचं जे डायमेन्शन आहे ते कसे होणार आहे, कमी होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. याला म्हणतात श्रिंकेज अलाउन्स. मग कॉन्ट्रॅक्शन किती झालं पाहिजे, तर मॅक्सिमम 1 mm 2 mm, याच्यापेक्षा जास्त होता का मग याला म्हणतात श्रिंकेज अलाउन्स. मग येतो मशीनिंग अलाउन्स, मग येतो ड्राफ्ट अलाउन्स, मग येतो डिस्टॉर्शन अलाउन्स. हे अलाउन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. चला तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता, इथं श्रिंकेज अलाउन्स आहे पहा. म्हणजे काय होतं की कुठली गोष्ट जेव्हा कूल होते ना तेव्हा ती श्रिंक होते, तिचे डायमेन्शन कमी होतात. आता ॲक्च्युअल डायमेन्शन किती होतं, 31 mm. मग त्याचं 30 mm झालं तरी चालेल आणि 29 mm झालं तरी चालेल. म्हणजे श्रिंकेज झालं तर 30 mm किंवा 29 mm पर्यंत चालतंय. याला म्हणतात श्रिंकेज होणं, म्हणजे डायमेन्शन कमी होणं. पण कुठपर्यंत, एका लिमिटपर्यंत. याला म्हणतात श्रिंकेज अलाउन्स. हे बघा, हे आफ्टर श्रिंकेज आहे. श्रिंक झाल्यावर पहा हाईट पण कमी झाली आणि डायमीटर पण कमी झाला, पण कितीनी, एक किंवा 2 mm नी, त्याच्यापेक्षा जास्त नाही. याला श्रिंकेज अलाउन्स म्हणतात. ही फिगर काढू शकता तुम्ही. दुसऱ्या प्रकारचा एक अलाउन्स येतो, तो येतो मशीनिंग अलाउन्स. आता मशीनिंग प्रोसेस केल्यानंतर काय होतं, थोडंफार डायमेन्शन कमी जास्त होतं. मग इथं पहा बरं, खरं डायमेन्शन काय होतं 20 mm, पण मशीनिंग केल्यावर किती झालं 22 mm, म्हणजे 2 mm नी व्हॅल्यू वाढली ना. याला म्हणतात मशीनिंग अलाउन्स. मग हे असे मशीनिंग अलाउन्स असतात, हे असे श्रिंकेज अलाउन्स असतात. हे असं असतं पहा. त्यानंतर ड्राफ्ट अलाउन्स असतो पहा. या ठिकाणी पहा, हा तुमचा पॅटर्न आहे. मशीनिंग तुम्ही असं केलं आणि खरं कास्टिंग असं व्हायला पाहिजे होतं. हे बघा, मशीनिंग झाल्यावर ते असं झालं. म्हणजे थोडक्यात काय, इथं ड्राफ्ट मिळाला. हा ड्राफ्ट अलाउन्सची फिगर आहे. ठीक आहे. इथं शेक अलाउन्स आहे. या ठिकाणी मोल्टन मेटल शेक केलं जातं. मोल्टन मेटल शेक झाल्यानंतर थोडंफार डायमेन्शन चेंज होतं कास्टिंग करताना. याला म्हणतात शेक अलाउन्स. हे वेगवेगळे 4 टाईपचे अलाउन्स आहेत, त्याच्या फिगर्स आहेत. 2-2 सेंटेन्सेस तुम्ही टेक्स्टबुकमध्ये रीड करा, तुम्हाला इझिली लिहिता येईल. फिगर पाहून घ्या. कळाले का वेगवेगळे अलाउन्स. मी फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू करून देतोय. लक्षात ठेवा, मी ओव्हरव्ह्यू करून देतोय. फक्त पाहायचं की अरे असं असं आहे, हे आपल्याला रीड करायचं. फिगर फार महत्वाचे. अलाउन्सचे टाइप्स विचारल्यानंतर 2-2 सेंटेन्सेस बघायचे. मग येतं कलर कोडिंग. आता कलर कोडिंग पण असतं बरं का. रेड सरफेसेस टू बी मशीन्ड. ज्या सरफेसेसवर मशीनिंग करायची आहे त्याच्यावरती कलर असतो रेड. येलो अनमशीन्ड सरफेसेस, असा सरफेस ज्याच्यावर मशीनिंग केलेली नाही किंवा करायची नाही, तिथं येलो कलर असतो. आणि ब्लॅक कलर कुठं असतो, कोवर प्रिंटवर. कोवर प्रिंटवर असतो ब्लॅक कलर. अनमशीन्ड सरफेसवर येलो कलर, आणि ज्या सरफेसेसवर मशीनिंग करायची आहे किंवा केलेली आहे तिथं रेड कलर. असे कलर कोड पॅटर्न मेकिंगमध्ये वापरतात. ओके. आता पहिला जो भाग होता आपला पॅटर्न मेकिंगचा, तो इथे कंप्लीट झाला. दुसरा पार्ट येतो मोल्डिंग. आता मोल्ड गरजेचं आहे ना, कुठल्याही गोष्टीचं कास्टिंग करायचंय. साचा, मोल्डिंग म्हणजे साचा. पहिले तुम्हाला मोल्डिंग केलं पाहिजे. मोल्डिंग म्हणजे काय, मोल्डिंग करण्याकरता मोल्डिंग सँड असते. इट इज स्पेशली फॉर्म्युलेटेड मटेरियल यूज्ड इन अ फाउंड्री ऑपरेशन. कास्टिंग करण्याकरता फाउंड्रीमध्ये फॉर्म्युलेट केलेलं एक स्पेशल मटेरियल म्हणजे मोल्डिंग सँड आहे. याच्यापासून आपण तयार करतो मोल्ड, म्हणजे साचा तयार करतो, मोल्ड तयार करतो, आणि त्याच्यापासून काय करतो, मेटलचं कास्टिंग करतो. मग आता तुम्ही साचे पाहिले ना, नाही का, ते पॅटर्न मेकिंगमध्ये साचे पाहिले ना तुम्ही. मग हा असतो साचा म्हणजे मोल्ड. मोल्ड तयार करायला काय वापरतात, तर स्पेशली फॉर्म्युलेटेड मटेरियल म्हणजे सँड वापरतात. हे एक स्पेशल मटेरियल आहे. या स्पेशल मटेरियल पासून, मोल्डिंग सँड पासून मोल्ड तयार करतात आणि त्यापासून मेटलचं कास्टिंग करतात. चला तुम्हाला मोल्डिंग सँड दाखवतो. तुम्ही पाहू शकता इथं मेटलचं कास्टिंग करायला हा मोल्ड वापरलेला आहे. मेटलचं कास्टिंग करायला मोल्ड वापरलेला आहे. आणि हा मोल्ड आहे ना एका स्पेसिफिक टाईपच्या सँड पासून बनवलेला आहे. याला मोल्डिंग सँड म्हणतात. आणि मोल्डिंग सँडला एका स्पेसिफिक पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी तयार झाला हा मोल्ड. आणि या मोल्डमध्ये काय केलं, मेटलचं कास्टिंग केलं. याला म्हणतात बाळांनो मोल्डिंग. लक्षात येतंय का मोल्डिंग, काय डाऊट आहे का. हे बघा, अशा प्रकारचा सँड मोल्ड असतो. सँड पासून बनवलेला मोल्ड आहे. मोल्डिंग सँड म्हणजे एक स्पेशली फॉर्म्युलेटेड मटेरियल आहे. त्याच्यापासून आपण मोल्ड तयार करतो आणि त्या मोल्डमध्ये मेटलचं कास्टिंग करतो. ओके. चला, मोल्डिंग सँड तर कळालं. आता पुढे येतं बाळांनो, हे जे मोल्डिंग सँड याच्या प्रॉपर्टी कोणत्या. तर मोल्डिंग सँडची पहिली प्रॉपर्टी आहे परमेबिलिटी. की मोल्डिंग सँडमध्ये
हवा जाते येते, थोडक्यात ती परमिएबल असते. मोल्डिंग सँड कशी असते? परमिएबल, परमिएबिलिटी असते, प्लास्टिसिटी. बरं, मोल्डिंग सँडकडं प्लास्टिसिटी गुणधर्म असतो, म्हणजे त्याला पाहिजे तसा शेप देता येतो. जसं नाही का रे, कुंभार माती ओली करतो, पाणी टाकतो आणि एक मडकं तयार करतो स्पेसिफिक शेप देऊन, तशीच ही सँड असते. हिच्यामध्ये पण प्लास्टिसिटी हा गुणधर्म आहे, तुम्ही त्याला पाहिजे तो शेप देऊ शकता. याला म्हणतात मोल्डिंग सँड. मग दुसरा गुणधर्म पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, प्लास्टिसिटी. पुढे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे होल्ड करण्याची कॅपॅसिटी. स्ट्रेंथ पाहिजे तुमच्या मोल्डिंग सँडमध्ये, स्ट्रेंथ पाहिजे. दुसरं रिफ्रॅक्टरीनेस म्हणजे हिट रेजिस्टन्स, हिटला रेजिस्ट केलं पाहिजे. मग ह्या 4 प्रॉपर्टीज आपल्या मोल्डिंग सँडमध्ये पाहिजे. मोल्डिंग सँड ही परमिएबल पाहिजे, तिच्यात परमिएबिलिटी प्रॉपर्टी पाहिजे, तिच्यामध्ये प्लास्टिसिटी प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे पाहिजे तो शेप देता येतो, तिच्यामध्ये स्ट्रेंथ पाहिजे म्हणजे शेपला होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते, तिच्यामध्ये रिफ्रॅक्टरी पाहिजे म्हणजे हिटला रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. या 4 प्रॉपर्टी जर असतील तर त्या मोल्डिंग सँडपासून मोल्ड तयार करता येतो. कळालं का रे प्रॉपर्टीज? पुढचा कन्सेप्ट येतो बाळांनो, टाइप्स ऑफ सँड. मग कोणकोणत्या प्रकारच्या सँड वापरतात? खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सँड मोल्ड तयार करायला वापरतात. ग्रीन सँड, ड्राय सँड, लोम सँड. बरं, मोल्ड तयार करायच्या मेथड कोणत्या? मोल्ड तयार करायच्या 2च मेथड. हँड मोल्डिंग, मोल्ड हाताने तयार करता येतो, साचा हाताने तयार करता येतो. आता साचा तयार करायला सर्रास PUP वापरतात, साचा सुद्धा PUPचाच असतो, तुम्ही पाहिलं असेल गणपतीच्या मूर्त्या बनवताना. मग हँड मोल्डिंग असतं, मशीनवर सुद्धा मोल्डिंग करता येतं, म्हणजे मशीनवर मोल्ड तयार करता येतो, हाताने पण मोल्ड तयार करता येतो. हँड मोल्डिंग, मशीन मोल्डिंग. जर तुम्ही यामध्ये पाहिलं बाळांनो तर पाहिलं तर मोल्डिंग सँडमध्ये पहिलं येतं ग्रीन सँड. ही एक प्रकारची क्ले सँड आहे आणि मॉइश्चर आहे. याच्यामध्ये माती असते, वाळू असते आणि मॉइश्चर असतो, ओलावा असतो. ही ग्रीन सँड असते. बरं, ही थोडीशी ओली सँड असते, ही ड्राय सँड नसते, थोडासा ओलावा या सँडमध्ये पाहायला मिळतो आणि ही जास्त करून फाउंड्रीमध्ये वापरली जाते. मोल्ड तयार करायला सगळ्यात जास्त ही सँड वापरली जाते. ओके, सगळ्यात जास्त यूज केली जाणारी फाउंड्रीमध्ये ग्रीन सँड आहे. क्ले सँड आणि मॉइश्चरचं मिक्सचर असते ही सँड, आणि ही थोडी ओली सँड असते. ही सँड कोरडी सापडत नाही, ओली असते काय. पुढे येतं ड्राय सँड. ग्रीन सँड मोल्ड बेक्ड बिफोर यूज. या ग्रीन सँड ज्या असतात ना, या थोड्या ओल्या असतात, मग त्याला काय करावं लागतं, अगोदर गरम करावं लागतं. गरम केलं का मग ते ड्राय होतं, म्हणून ग्रीन सँडच्या जागेवर यूज केली जाते ड्राय सँड. ड्राय सँडमध्ये स्ट्रेंथ ग्रीन सँडपेक्षा जास्त आहे. ड्राय सँडमध्ये स्ट्रेंथ ग्रीन सँडपेक्षा जास्त आहे. आणि हेवी कास्टिंग, खूपच हेवी कास्टिंग करायचं असेल तर ड्राय सँड वापरतात. याच्यापेक्षा याच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त आहे, हेवी कास्टिंग करायचं असेल तर ड्राय सँड वापरू शकतात. ओके, पण हे हिच्यात ओलावा असतो म्हणून हिला यूज करण्याच्या अगोदर ना गरम करावं लागतं, हीट द्यावी लागते, मग ती ड्राय होते, मग तिला यूज करता येते. कळालं का रे ग्रीन सँड, ड्राय सँड? पुढे येतं बाळांनो लोम सँड. आता लोम सँड काय आहे तर मिक्सचर ऑफ सँड, क्ले अँड ऑर्गॅनिक मटेरियल. लोम सँड म्हणजे काय, वाळू असते, क्ले म्हणजे माती असते आणि झाडाचा थोडाफार पाला पाचोळा असतो, ऑर्गॅनिक मटेरियल. या सगळ्यांचं मिक्सचर म्हणजे लोम सँड. याच्यामध्ये सुद्धा हेवी कास्टिंग करता येतं. मोठ्या साईजचं लार्ज आणि हेवी कास्टिंग करायला लोम सँड वापरतात. फेसिंग सँड, सँड इन कॉन्टॅक्ट विथ मोल्टन मेटल. मोल्टन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारी जी सँड आहे ती आहे फेसिंग सँड. हिच्यामध्ये तुम्हाला सिलिका आणि क्ले पाहायला भेटतो. सिलिका आणि क्ले म्हणजे माती आणि वाळू पाहायला मिळते. बरं, हिच्यामध्ये सरफेस फिनिशिंग खूप स्मूथ मिळते. हिच्यामध्ये सरफेस फिनिशिंग खूप चांगली पाहायला मिळते. हिच्यात सिलिका आणि क्ले असतो, मोल्टन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये ही सँड असते. पुढची सँड आहे फ्लोअर सँड किंवा बॅकिंग सँड. ही सँड जी आहे ती फेसिंग साईडच्या मागे वापरली जाते. फेसिंग सँडच्या पाठीमागे बॅकिंग सँड वापरतात. ही सँड रियुज्ड सँड आहे, म्हणजे या सँडला पुन्हा पुन्हा वापरता येतं. ही सँड तुमच्या मोल्डला सपोर्ट करण्याकरता असते. मोल्डला सपोर्ट म्हणून ही बॅकिंग सँड वापरतात. ओके, त्यानंतर येते कोअर सँड. ही जी कोअर सँड आहे हिच्यापासून आपण कोअर तयार करतो, म्हणजे कास्टिंगचा गाभा. कोअर तयार करायला कोअर सँड असते. याच्यामध्ये बाइंडर म्हणून ऑइल मिक्स केलेलं असतं.
बाइंडर म्हणून ऑइल मिक्स केलेलं असतं. आपण नाही का मातीमध्ये पाणी टाकतो मग मडकं तयार करतो, तसं या सँडमध्ये बाइंडर मिक्स केलं जातं. या सँडमध्ये बाइंडर मिक्स केलं जातं आणि मग कोअर तयार केला जातो बाय युझिंग कोअर सँड. ठीक आहे. या कोअर सँडची स्ट्रेंथ खूप चांगली आहे, परमॅबिलिटी खूप चांगली आहे. पुढे येतं बाळांनो पार्टिंग सँड. पार्टिंग सँड जी आहे ती मोल्डला काही प्रमाणात म्हणजे काहीच चिटकत नाही. ही जी पार्टिंग सँड आहे ही मोल्डला अजिबात चिकटत नाही, अजिबात चिकटत नाही. दिस प्रिव्हेंट स्टिकिंग ऑफ द मोल्ड हॅल्स. मोल्डचे हॅल्स एकमेकांना चिकटत नाहीत. डज नॉट कंटेन क्ले ऑर मॉइश्चर. या सँडमध्ये क्ले पण नसते, मॉइश्चर पण नसतं. या सँडमध्ये क्ले पण नाहीये आणि मॉइश्चर पण नाहीये. याला पार्टिंग सँड म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सँड आहेत. ठीक आहे. आता सँडच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी पाहिल्या पाहिजे, तर सँडची परमॅबिलिटी पाहिली पाहिजे. इट प्रिव्हेंट डिफेक्ट्स लाईक ब्लो होल. लक्षात, याच्यामध्ये ब्लो होल सारखे डिफेक्ट येता कामा नये. चांगली सँड ती असते जिच्यामध्ये ब्लो होल सारखे डिफेक्ट येत नाहीत. म्हणजे थोडक्यात इट हॅज ॲबिलिटी टू अलो गॅसेस टू एस्केप. कळतंय का तुम्हाला? परमॅबिलिटी पाहिजे. आतमध्ये मोल्डमध्ये आपण कास्टिंग करतो, मग आतमध्ये गॅस तयार होतो, तो गॅस त्या मोल्डमधून इझिली बाहेर गेला पाहिजे. म्हणजे तुमच्या सँडमध्ये मोल्डमध्ये काय पाहिजे, परमॅबिलिटी पाहिजे. ते जे काही गॅसेस आहेत ते बाहेर एस्केप झाले पाहिजे. त्याच्यामध्ये ब्लो होल सारखे डिफेक्ट येता कामा नये. दुसरं स्ट्रेंथ, ॲबिलिटी टू रिटेन शेप. बरं, तुमचे जे काही मोल्ड आहेत त्याचा शेप तसाच टिकून राहिला पाहिजे. किती लोड आला तरी त्या मोल्डचा शेप बदलता कामा नये. म्हणजे त्याच्या स्ट्रेंथ पाहिजे, तुमच्या मोल्डमध्ये ताकद पाहिजे. त्यानंतर प्लॅस्टिसिटी, ॲबिलिटी टू बी मोल्डेड इन टू डिझायर्ड शेप. प्लॅस्टिसिटी पाहिजे म्हणजे काय, की तुमच्या मोल्डला पाहिजे तो आकार देता आला पाहिजे, तुमच्या मोल्डला पाहिजे तो शेप देता आला पाहिजे. तर तुमच्याकडे पहिली परमॅबिलिटी पाहिजे, म्हणजे गॅसेस जे काय आहे ते एस्केप झाले पाहिजे. ब्लो होल सारखे डिफेक्ट येता कामा नये. तुमच्या मोल्डमध्ये स्ट्रेंथ पाहिजे, म्हणजे तुमच्या मोल्डला पाहिजे तो शेप देता आला पाहिजे. तो शेप तो रिटेन झाला पाहिजे, दिलेला शेप तसा टिकून राहिला पाहिजे. आणि प्लॅस्टिसिटी पाहिजे, तो शेप त्याला इझिली देता आला पाहिजे. ह्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या पाहिजे मोल्डिंग सँडच्या. अजून कोएझिव्हनेस, ॲबिलिटी ऑफ सँड पार्टिकल टू स्टिक टुगेदर. बरं, लक्षात ठेवा, जी सँड आपण मोल्ड तयार करायला वापरतो त्या सँडच्या पार्टिकलमध्ये कोएझिव्हनेस पाहिजे. म्हणजे दोन सँडच्या पार्टिकलमध्ये बॉन्ड स्ट्रॉंग पाहिजे. दोन सँडच्या पार्टिकलमधला बॉन्ड हा स्ट्रॉंग पाहिजे. दे हॅव ॲबिलिटी ऑफ सँड पार्टिकल टू स्टिक टुगेदर. चौथी प्रॉपर्टी पाहिजे रिफ्रॅक्टरी. रिफ्रॅक्टरी म्हणजे किती टेम्परेचर वाढलं तरी सुद्धा सँडने त्या टेम्परेचरला रेजिस्ट केलं पाहिजे. हीटला रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी त्या सँडकडे असायला हवी. इट शुड रेजिस्ट हाय टेम्परेचर. फ्लो ॲबिलिटी टू फ्लो अँड फिल मोल्ड कॅव्हिटी प्रॉपरली. मोल्डची कॅव्हिटी प्रॉपरली भरली गेली पाहिजे. मोल्डची कॅव्हिटी प्रॉपरली भरली गेली पाहिजे. तिच्यामध्ये फ्लोची ॲबिलिटी पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही मटेरियल त्यात टाकाल कास्टिंग करायला, ते मटेरियल प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे. बरोबर ना? मोल्ड आहे ना, त्यात मटेरियल टाकल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पोहोचलं पाहिजे ना ते. पुढे ॲडेझिव्हनेस. बरं, मोल्डिंगचा जो बॉक्स आहे तो व्यवस्थित चिकटला पाहिजे, मगच कास्टिंग करता येईल ना. मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी पाहिजे, परमॅबिलिटी, स्ट्रेंथ, प्लास्टिसिटी, कोएझिव्हनेस, रिफ्रॅक्टरीनेस, फ्लोएबिलिटी आणि ॲडेझिव्हनेस. या प्रॉपर्टी तुमच्या मोल्डिंगमध्ये असल्याच पाहिजे, मोल्ड सँडमध्ये. ओके. आता कोवर्स आणि कोअर प्रिंट. कोवर्स आणि कोअर प्रिंट म्हणजे ॲक्च्युली तुमचा जो मोल्ड आहे त्याचा आतला भाग म्हणजे कोअर आहे. इट इज युज्ड टू मेक हॉलो कॅव्हिटीज. तुमच्या मोल्डच्या आतमध्ये हॉलो कॅव्हिटी असतात, त्याच्यात तर आपण मटेरियल ओततो आणि मग कास्टिंग करतो ना. मग त्या ज्या हॉलो कॅव्हिटी आहेत त्यासाठी यूज करतात कोअर. हॉलो कॅव्हिटी तयार करायला कोअर असतो. म्हणजे बघा कसं, हे बघा, हा तुमचा कोअर आहे, याच्या बाजूने मोल्ड तयार करतात असा. मग हा आतला पार्ट झाला कोअर, आणि मग हा कोअर जर काढून घेतला तर इथं बरोबर हॉलो पार्ट तयार होतो ना. कळतंय का? म्हणजे थोडक्यात काय, हॉलो कॅव्हिटी तयार करायला वापरतात कोअर, आतला गाभा. त्यानंतर कोअर प्रिंट, सपोर्ट अँड पोझिशन कोअर. कोअर प्रिंट काय करतात, कोअरला सपोर्ट करतात आणि कोअरची पोझिशन मेंटेन करतात. इकडे पहा, हा कोअर आहे,
या कोवरची पोझिशन मेंटेन करण्याकरता त्या ठिकाणी असतात कोअर प्रिंट. गेटिंग सिस्टीम, याच्यामुळे काय होतं, मोल्टन मेटलचा फ्लो कंट्रोल करता येतो. मोल्टन मेटलचा फ्लो कंट्रोल करण्याकरता गेटिंग सिस्टीम असते, म्हणजे फ्लोला कंट्रोल करता येईल. मग असतो रायझर किंवा फीडर, याच्यामध्ये मोल्टन मेटल सप्लाय केला जातो टू कॉम्पेन्सेट श्रिंकेज. श्रिंकेजला मॅनेज करता यावं म्हणून मोल्टन मेटलला सप्लाय केला जातो हा रायझर. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आले बाळांनो कोअर आणि कोअर प्रिंटच्या छोट्या छोटे युजेस. 4 आहेत, सगळे लक्षात ठेवा. याच्यामध्ये स्प्रू, रनर, गेट हे सगळं जातात या गेटिंग सिस्टीममध्ये. याच्यामध्ये मोल्टन मेटलचा फ्लो कंट्रोल केला जातो. ओके. मग येतं बाळांनो आता तिसरा पॉईंट. 4 पॉईंट आहेत, त्यातला तिसरा पॉईंट आहे कास्टिंग प्रोसेस. कास्टिंग करणं गरजेचं आहे. आता मोल्ड तयार झालाय, पॅटर्न तयार झालेला आहे, आता फक्त कास्टिंग करायचंय. तर कास्टिंग करण्याकरता एक स्पेसिफिक मेथड वापरतात. कोणती? कास्टिंग इन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या मदतीने कास्टिंग करतात. अर्ली यूज ऑफ मेटल कास्टिंग म्हणजे ब्रॉन्झ स्टॅच्यूज लाईक डान्सिंग गर्ल तुम्ही पाहिलं असेल. याच्या अगोदर यूज झालेली बरं का ही टेक्निक. मेटल कास्टिंग करण्याकरता ही टेक्निक भरपूर वेळा वापरली गेली. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंय का, ब्रॉन्झचे स्टॅच्यू आहेत, ब्रॉन्झचे स्टॅच्यू तयार केले गेले, जसं की डान्सिंग गर्लचा स्टॅच्यू. अजून याच्यामध्ये मेथड जनरली वापरतात लॉस्ट वॅक्स मेथड. चला पाहूया ही मेथड नेमकी काय. कास्टिंग करण्याकरता कास्टिंग प्रोसेस आहे कास्टिंग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ही प्रोसेस आहे कास्टिंग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ही प्रोसेस हमखास एक्झामला येते बरं का. द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन शोड ॲडव्हान्स नॉलेज ऑफ मेटल कास्टिंग. या मेथडमध्ये मेटल कास्टिंगचं ॲडव्हान्स नॉलेज वापरलेलं आहे. मेटल कास्टिंगचं ॲडव्हान्स नॉलेज या मेथडमध्ये वापरलं गेलेलं आहे. याच्यामध्ये ब्रॉन्झ किंवा कॉपरचं कास्टिंग केलं जातं. बरं, याच्यामध्ये कोणकोणतं मटेरियल लागतं, तर कॉपर आणि ब्रॉन्झ लागतं. कॉपर किंवा ब्रॉन्झचं तुम्ही कास्टिंग करू शकता या मेथडने. बरं, अकेजनली जनरली काय होतं, कधी कधी बरं का, कधी कधी या मेथडने गोल्डचं पण कास्टिंग करता येतं, सिल्वर आणि लीडचं सुद्धा कास्टिंग करता येतं. मेटल्स वेअर ऑब्टेन्ड थ्रू द ट्रेड अँड लोकल सोर्सेस. ते म्हणतात लोकल सोर्सेसपासून हे मेटल तुम्हाला इझिली मिळतील, लोकल मार्केटमधून हे वस्तू मिळतील आणि यांचं कास्टिंग करायला ही मेथड वापरतात. ही सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली कास्टिंगची मेथड आहे. लिहिता येईल काही. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कास्टिंगच्या टेक्निक कोणत्या, तर याच्यामध्ये या मेथडमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये कास्टिंगची मेथड आहे लॉस्ट वॅक्स प्रोसेस. ही सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड आहे, मेटल कास्टिंगची सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे. याच्यामध्ये काय करतात, वॅक्स मॉडेल ऑफ ऑब्जेक्ट इज प्रिपेअर्ड. जो ऑब्जेक्ट आपल्याला तयार करायचा आहे त्याचं मेणापासून एक मॉडेल तयार करतात. ज्या ऑब्जेक्टचं कास्टिंग तुम्हाला करायचं आहे त्या ऑब्जेक्टच्या वॅक्सपासून मॉडेल तयार करतात. कवर्ड विथ अ क्ले टू फॉर्म मोल्ड. नंतर त्याच्यावरती ना क्ले लावतात, त्या वॅक्स मॉडेलवरती क्ले म्हणजे माती लावतात आणि त्याच्यापासून मोल्ड तयार करतात. आता मोल्ड तयार झालाय, नंतर हीट अँड वॅक्स मेल्ट अँड ड्रेन आउट्स. आता नंतर काय करतात, हीट देतात. हीट दिली का आतमध्ये काय आहे, मेन आहे, ते मेन हीट दिलं की मेन वितळणार आणि बाहेर येणार, मग तयार झालं ना तुमचा मोल्ड. मग मोल्टन मेटल पावर्ड इन टू द कॅव्हिटी. आता आतमध्ये जी कॅव्हिटी तयार झाली त्याच्यामध्ये वितळवलेला तो मेटल वतायचा. ज्या मेटलचं तुम्हाला कास्टिंग करायचं आहे ते मेटल आतमध्ये वितळून आतमध्ये टाकायचं मोल्डमध्ये. नंतर कूल करायचं. कूल केलं की तो जो मोल्ड आहे तो मोल्ड तोडायचा आणि आतमधला जो काही मेटलचं कास्टिंग आहे ते बाहेर काढायचं. याला म्हणतात लॉस्ट वॅक्स मेथड. काय केलं, ज्या गोष्टी ज्या ऑब्जेक्टचं तुम्हाला कास्टिंग करायचं आहे त्याचं वॅक्स मॉडेल तयार करायचं, त्या वॅक्स मॉडेलवरती क्ले लावायची, माती लावायची आणि त्याच्यापासून मोल्ड तयार करायचा मातीपासून असा असा, आणि त्यानंतर त्याला हीट द्यायची. हीट दिली का ते जे काही वॅक्स आहे ते मेल्ट होणार. मेल्ट झालं की ते बाहेर येणार. बाहेर आलं का ते वितळलेले जी कॅव्हिटी आहे मोल्टन मेटल जे ते मोल्टन मेटल त्या कॅव्हिटीमध्ये टाकायचं. टाकलं नंतर कूल करायचं, थंड करायचं आणि कूलिंग केल्यानंतर काय करायचं, ते कास्टिंग बाहेरचं मोल्ड रिमूव्ह करायचं. तुमचं मेटल कास्टिंग झालेलं आहे. ही प्रोसेस कळली असेल मला वाटते. लिहिणार ना एक्झामला हमखास येते बरं का.
आता टाइप्स ऑफ कास्टिंग, कास्टिंग करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या? तर पहिलं आहे सेंट्रीफ्युगल कास्टिंग, मोल्टन मेटल पावडर इन द रोटेटिंग मोल्ड. याच्यात काय करतात, तुमचा जो मोल्ड आहे ना तो मोल्ड सारखा फिरत असतो, मोल्ड हा रोटेट होत असतो आणि त्याच्यामध्ये मोल्टन मेटल ओततात. मग रोटेटिंग मोल्डमध्ये जर तुम्ही मोल्टन मेटल ओतला आणि मग कास्टिंग केलं का त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल कास्टिंग. याच्यात मोल्ड फिरतो. दुसरं येतं बाळांनो इन्व्हेस्टमेंट कास्टिंग किंवा लॉस्ट वॅक्स. याच्यात वॅक्सचा पॅटर्न रिप्लेस्ड बाय द मेटल. याच्यामध्ये वॅक्स असतं, आता नाही का मेथड पाहिली लॉस्ट वॅक्स, याच्यामध्ये वॅक्सचं मॉडेल असतं, त्याच्यावर त्या वॅक्सच्या मॉडेलला त्या ठिकाणी रिप्लेस करतात मेटलने. वॅक्सला रिप्लेस करायचं मेटलने आणि मग कास्टिंग करायची. याला म्हणतात लॉस्ट वॅक्स प्रोसेस किंवा इन्व्हेस्टमेंट कास्टिंग. तिसरं येतं शेल मोल्डिंग. थिन शेल मोल्ड शूड रेजिन सँड युजिंग रेजिन सँड. याच्यामध्ये काय करतात, रेजिन सँडच्या मदतीने एक थिन शेलचा मोल्ड तयार करतात. बारीक शेलचा मोल्ड तयार करायचा, मोल्डमध्ये मोल्टन मेटल ओतून मग कास्टिंग करायचं. याला म्हणतात शेल मोल्डिंग. शेल मोल्डिंग असे 3 टाईप आहेत मोल्डिंगचे. सेंट्रीफ्युगलमध्ये काय होतं, मोल्ड फिरतो, मोल्टन मेटल त्यात ओतायचं. याच्यामध्ये काय होतं, वॅक्सचा पॅटर्न तयार करतात, वॅक्स काढायचा, त्याला रिप्लेस करायचं मोल्टन मेटलने. आणि यामध्ये काय होतं, रेजिन सँडच्या मदतीने थिन शेलचा मोल्ड तयार करायचा आणि मग मोल्टन मेटल टाकून कास्टिंग करायचं. या कास्टिंगचा उपयोग कुठे केला जातो, तुम्ही पाहिलंय का, स्टीलचे पाईप. मग स्टीलच्या पाईपचं कास्टिंग करायला, मशीनचे वेगवेगळे पार्ट कास्ट करायला, टर्बाईनचे ब्लेड कास्ट करायला आणि ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने वगैरे घडवायला अशी कास्टिंग प्रोसेस वापरतात. काय डाऊट? चला, हे झाले टाइप्स ऑफ कास्टिंग. आता कास्टिंगचे टाईप झाल्यानंतर आता कास्टिंगमध्ये कोणकोणते डिफेक्ट येतात, तर कास्टिंगमध्ये डिफेक्ट येतात ब्लो गॅसेस, ब्लो होल्स. ब्लो होल्स कधी होतात माहिती का, आतमध्ये ना जेव्हा तुम्ही मोल्टन मेटल ओतता तेव्हा आतमध्ये गॅस तयार होतो, मोल्डच्या आतमध्ये गॅस तयार होतो. तो गॅस जर बाहेर पडला नाही तर त्या ठिकाणी होल तयार होत असतात. तुमच्या कास्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये होल पडतात, याला म्हणतात ब्लो होल्स. त्यामुळं व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे. गॅस डेव्हलप झाल्यामुळं होल ब्लो होतात, त्यामुळं व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह करा. श्रिंकेज कॅव्हिटी, श्रिंकेज कॅव्हिटी होऊ नये का होते, कारण तुम्ही इम्प्रॉपर फिडिंग केलेलं आहे. फिडिंग जर प्रॉपर झालं नाही तर श्रिंकेज कॅव्हिटी डेव्हलप होते. मग ते होऊ नये म्हणून तुम्ही रायझरचा वापर करा, यूज रायझर. बघा या ठिकाणी आहे डिफेक्ट. डिफेक्ट कशामुळे डेव्हलप झाला ते इथं आहे आणि डिफेक्टवर करायचं काय, उपाययोजना काय करायची ते इथं आहे, रिमेडीज इथं आहे. कोल्ड शट जर डेव्हलप झाला, कमी टेम्परेचरमुळं कोल्ड शट डेव्हलप होत असतो, त्यासाठी प्रॉपर पावरिंग करायचं. सँड इन्क्लुजन आहे, पुअर मोल्ड असेल, पुअर मोल्ड सँड इन्क्लजन होतं आणि क्लीन मोल्ड, त्यासाठी काय करायचं, मोल्ड नेहमी स्वच्छ वापरायचं. क्लीन मोल्ड वापरला तर त्या ठिकाणी सँड इन्क्लजन होत नाही, म्हणजे त्या काय की त्या कास्टिंगमध्ये ना माती वगैरे मिक्स होत नाही. हे झाले कास्टिंगचे डिफेक्ट्स. हे कास्टिंगचे डिफेक्ट डेव्हलप होण्याचे कॉजेस आणि त्याच्यावर असलेले रिमेडीज. ओके, बघा ब्लो होल. ब्लो होल कशामुळे होतात बघा बरं का, जर त्या सँडमध्ये एक्सेसिव्ह मॉइश्चर असेल किंवा परमॅबिलिटी एकदम पुअर आहे, पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेशन केलेलं नाही, व्हेंटिलेशन इम्प्रॉपर आहे, परमॅबिलिटी कमी आहे, सँडमध्ये मॉइश्चर आहे, तर ब्लो होल सारखे डिफेक्ट येतात. मग येऊ नये म्हणून काय करायचं की मॉइश्चर कंट्रोल करायचं. मॉइश्चर कंट्रोल करायचं, तुमच्या मोल्डची जी सँड आहे तिची परमॅबिलिटी इम्प्रूव्ह करायची, प्रॉपर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करायचं. त्यांनी काय होईल की ब्लो होल सारखे डिफेक्ट येणार नाहीत. ब्लो होल हा डिफेक्ट आहे, हे कॉजेस आहे रिमेडी. पुढे येतं श्रिंकेज कॅव्हिटी. याच्यामध्ये काय होतं की इम्प्रॉपर सॉलिडिफिकेशन. जर सॉलिड काय होतं की मेटलचं कास्टिंग करताना सॉलिडिफिकेशन जर प्रॉपर झालं नाही, सॉलिडिफिकेशन जर प्रॉपर झालं नाही तर, किंवा मग आहे ना मोल्टन मेटलचा सप्लाय कमी पडला, मोल्टन मेटल कमी पडलं तर त्या ठिकाणी श्रिंकेज कॅव्हिटी डेव्हलप होते. तसं होऊ नये म्हणून काय करायचं, प्रॉपर रायझर वापरायचे, प्रॉपर रायझर यूज करायचे. दुसरं काय करायचं, यूज डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन. सॉलिडिफिकेशन सुद्धा प्रॉपर झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि मोल्टन मेटल करेक्ट पाऊर करायचं, कमी नाही जास्त नाही. श्रिंकेज कॅव्हिटीचे कॉजेस आणि रिमेडी.
पुढे येतं कोल्ड शट. कोल्ड शट हा डिफेक्ट कशामुळे येतो की टेम्परेचर त्या ठिकाणी कमी आहे, मोल्टन मेटलचं टेम्परेचर कमी असेल तर हा डिफेक्ट येतो. किंवा पावरिंगचा रेट स्लो आहे, हळूहळू मोल्टन मेटल ओतताय, पावरिंगचा रेट जर कमी आहे तर हा डिफेक्ट येतो. किंवा गेटिंग सिस्टीम इम्प्रॉपर आहे, तर या कॉजेसमुळे हा डिफेक्ट येतो. येऊ नये म्हणून काय करायचं, पावरिंगचं टेम्परेचर वाढवायचं, मोल्टन मेटलचं टेम्परेचर वाढवायचं, गेटिंग डिझाईन सुद्धा प्रॉपर करायची आणि मेटलचा फ्लो सुद्धा कंटिन्युअस ठेवायचा. या गोष्टी केल्या तर हा डिफेक्ट येत नाही. म्हणजे हा झाला कास्टिंगचा डिफेक्ट. हे त्याचे कॉजेस आणि हे त्याच्यावर उपाय. पुढे येतं मिश्रण. मेटल सॉलिडिफाईज बिफोर फिलिंग मोल्ड. मोल्ड भरण्याच्या अगोदरच मेटल सॉलिडिफाय होतो. काय होतं पहा, तुम्ही मोल्डमध्ये ना मोल्टन मेटल ओतताय, वितळवलेलं मेटल ओतताय, पण ते सॉलिडिफाय अगोदरच होतंय. ओतायच्या अगोदरच सॉलिड झालं तर मिश्रण होतो. दिस सेक्शन ऑर लो फ्लुइडिटी, म्हणजे फ्लुइडिटी कमी असेल तर असा प्रॉब्लेम होतो, मग प्रॉपर शेप भेटत नाही. असं होऊ नये म्हणून काय करायचं, पावरिंगचं टेम्परेचर वाढवायचं, त्यानंतर डिझाईन सुद्धा मॉडिफाय करायचं आणि मेटलची फ्लुइडिटी वाढवायची, मेटल फ्लो झालं पाहिजे असं काहीतरी करायचं. त्यासाठी पावरिंगचं टेम्परेचर वाढवणं गरजेचं आहे. हा झाला डिफेक्ट, कॉज आणि रिमेडी. असे 4-5 डिफेक्ट आहेत बाळांनो. हॉट टियर्स म्हणजे क्रॅक्स येतात. कधी कधी कास्टिंग करताना मेटलवर क्रॅक येतात. मग काय येतात, रेस्ट्रिक्शन ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनला जर तुम्ही रेस्ट्रिक्शन प्रोव्हाइड केले तर क्रॅक येतात. किंवा सँड कोलॅप्स झाली, सँडची पुअर कोलॅप्सिबिलिटी असेल तर त्या ठिकाणी असे क्रॅक्स येतात, हॉट टियर्स येतात. असं होऊ नये म्हणून मोल्डची कोलॅप्सिबिलिटी इम्प्रूव्ह करायची, प्रॉपर अलाउन्स प्रोव्हाइड करायचा, प्रॉपर अलाउन्स प्रोव्हाइड करायचा आणि सँड कॉम्पोजिशन बेटर यूज करायचं. डिफेक्ट हे कॉजेस आहे, त्याच्यावर उपाय रिमेडी. ओके ओके. आता कास्टिंग प्रोसेस आहे आपली झालेली आहे. मी तुम्हाला त्याच्यात डेव्हलप होणारे डिफेक्ट सांगितले, कॉजेस सांगितले, रिमेडी सांगितली. आता शेवटचा टॉपिक येतो बाळांनो या युनिटचा, सेफ्टी प्रिकॉशन्स इन फाउंड्री. कास्टिंग करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे. शेवटची स्लाइड आहे, लक्ष द्या बाळांनो. सेफ्टी प्रिकॉशन काय घेतले पाहिजे. विअर पीपीई किट. तुम्ही पीपीई किट घातली पाहिजे मेटल कास्टिंगच्या वेळी. प्रॉपर पीपीई किट म्हणजे हातामध्ये ग्लोव्ज घातले पाहिजे, डोक्यामध्ये हेल्मेट घातलं पाहिजे, डोळ्यावर गॉगल लावले पाहिजे, प्रॉपर पीपीई घालायची. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर व्हेंटिलेशन ठेवायचं. जे काही गॅस आहेत ते इनहेल करता कामा नये. प्रॉपर व्हेंटिलेशन असेल तर ते गॅस बाहेर आउट हेल होणार, बाहेर जाणार. प्रॉपर व्हेंटिलेशन ठेवायचं. केअरफुल हँडलिंग ऑफ मोल्टन मेटल. मोल्टन मेटलला केअरफुली हँडल करायचं, काळजीपूर्वक हाताळायचं. कीप वर्कप्लेस ड्राय. तुमचा जो वर्कप्लेस आहे तो कोरडा ठेवायचा, ओला ठेवायचा नाही, म्हणजे काही एक्सप्लोजन वगैरे धमाका वगैरे होणार नाही. प्रॉपर टूल्स आणि इक्विपमेंट वापरायचे, प्रॉपर टूल्स आणि इक्विपमेंट वापरायचे. प्रॉपर ट्रेनिंग आणि सुपरविजन सुद्धा ठेवायचं. प्रॉपर ट्रेनिंग आणि सुपरविजन पाहिजे. सगळ्या वर्करला, सुपरवायझरला ट्रेनिंग पाहिजे, सुपरविजन पाहिजे. टूल्स इक्विपमेंट प्रॉपर वापरा. वर्कप्लेस कोरडा ठेवा. मोल्टन मेटलला काळजीपूर्वक हाताळा. व्हेंटिलेशन प्रॉपर ठेवा. ग्लोव्ज, हेल्मेट, गॉगल वगैरे घाला. ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ठीक आहे. इकडे बघा, हे असं मेटल कास्टिंग असतं. हे मोल्टन मेटल आहे, हा मोल्ड आहे. मोल्डमध्ये आपण काय करतो, मोल्टन मेटल टाकतो आणि मग तिथं कास्टिंग करतो. मग हे काळजी हे हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते, प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ओके. हे बघा, या अशी हेल्मेट वगैरे घालावं लागतात. हेल्मेट आहे, डोळ्यावर गॉगल आहे, हातामध्ये ग्लोव्ज आहे, अंगावर ते सेफ्टी जॅकेट आहे. हे असं व्यवस्थित करावं लागतं. ओके. हे प्रिकॉशन आपण घेतले पाहिजे. तर या ठिकाणी बाळांनो मी सगळेचे सगळे पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन केले. इथं युनिट नंबर 3 आपला कंप्लीट होतो. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट युनिट पाहूयात. ओके. बाय स्टुडंट्स.